दशक दुसरा समास आठवा सद्विद्या निरूपण. श्रीराम. ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची वाणे, सद्विद्या अंगी श्रीराम. आता परमशुद्ध व अतिउत्तम अशी सद्विद्येची लक्षणे वर्णन करून सांगतो. ती श्रोत्यांनी ऐकावी. त्याच्या संबंधी विचार केला असता आपोआपच ती अंगी बाणतात. सद्विद्येचा जो पुरुष, तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण एकता संतोष, परम वाटे श्रीराम. जो सद्विद्यायुक्त पुरुष असतो तो विशेष उत्तम गुणांनी युक्त असतो. त्याचे गुण ऐकून सुद्धा परम संतोष वाटतो. भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ, लीन तत्पर केवळ, अमृतवचनी श्रीराम. तो भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा व दया यांनी युक्त, लीन असा, कार्य करण्यात तत्पर आणि केवळ अमृतासारखे मधुर वचने बोलणारा असतो. परमसुंदर आणि चतुर, परमसबळ आणि धीर, परमसंपन्न आणि उदार, अतिशयसी श्रीराम. तो परमसुंदर, परमचतुर, परमबलवान आणि परमधैर्यशील असून, परमसंपन्न असून अत्यंत उदार असतो. परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, अतिशयसी श्रीराम. तो परमज्ञानी, परमभक्त, महापंडित असून विरक्त आणि महातपस्वी असून अत्यंत शांत असतो. वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता, सर्वत्रांसी श्रीराम. तो उत्तम वक्ता असून अनासक्त असतो, सर्वज्ञ असून लोकांना आदर देणारा असतो आणि श्रेष्ठ असूनही अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागणारा असतो. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक, अतिशयसी श्रीराम. तो राजा असूनही धार्मिक असतो, शूर असूनही विवेकी असतो, तरुण असूनही अत्यंत नीतिनियमाने वागणारा असतो. वृद्धाचारी, कुळाचारी, युक्ताहारी, निर्विकारी, धन्वंतरी, परोपकारी, पद्महस्ती श्रीराम. तो वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म, कुळाचार पाळणारा, युक्त आहार घेणारा व कुठल्याही विकाराच्या अधीन न होणारा, वैद्यक विद्या जाणणारा, परोपकारी व ज्याच्या हातावर यशाचे प्रतीक असे कमलाचे चिन्ह आहे असा असतो. कार्यकर्ता निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवत भजनी, अत्यादरे श्रीराम. उत्तम कार्यकर्ता असून तो निराभिमानी असतो, उत्तम गाणारा असून भगवत भक्त असतो, वैभव संपन्न असून अति आदराने भगवत भजन करणारा असतो. तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण, नीतिवंत श्रीराम. तो तत्वज्ञानी असून उदासीन म्हणजेच विरक्त असतो, बहुश्रुत असूनही सज्जन असतो आणि राजाचा मंत्री असूनही सद्गुण संपन्न व नीतिमान असतो. साधू, पवित्र, पुण्यशीळ, अंतर्शुद्ध, धर्मात्मा, कृपाळ, कर्मनिष्ठ, स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ, अनुतापी श्रीराम. तो पवित्र पुण्यशील साधू असून शुद्ध अंतःकरणाचा, कृपाळू व धर्मात्मा असतो, स्वधर्मनिष्ठ, निर्मळ कर्मनिष्ठ, निष्काम कर्मयोगी व निर्लोभी असून तो अनुतापाने विशुद्ध अंतःकरणाचा झालेला असतो. गोडी, आवडी, परमार्थ प्रीती, सन्मार्ग, सत्क्रिया, धारणा, धृती, श्रुती, स्मृती, तिळा, युक्ती, स्तुती, मती, परीक्षा श्रीराम. त्याला परमार्थाची गोडी असते, आवड असते व प्रेमही असते. तो सन्मार्गाचे आचरण करणारा, सत्क्रिया करणारा, उत्तम धारणशक्ती असणारा व धैर्यशील असतो. श्रुती, स्मृती याचे त्याला उत्तम ज्ञान असते. आनंदाने जीवन जगण्याची युक्ती त्याला अवगत असते. भगवंताच्या लीलांविषयी त्यास प्रेम असून भगवंताची स्तुती कशी करावी हेही तो जाणतो. तो बुद्धिमान असून व्यक्ती व वस्तूंची उत्तम पारख त्यास असते. दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक, सत्य, साहित्य, नियमक, भेदक, कुशळ, चपळ, चमत्कारिक, नाना प्रकारे श्रीराम. तो नेहमी सावध असून वेळप्रसंग पाहून वागणारा, रीतीने व प्रमाणात तर्क जाणणारा, सत्साहित्याची आवड असणारा, नेमनिष्ठ व पारदर्शी, कुशल, चपळ व नाना प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न असतो. आदर, सन्मान, तारतम्य जाणे, प्रयोग, समयो, प्रसंग जाणे, कार्यकारण चिन्ह जाणे, विचक्षण बोलिका श्रीराम. कोणाचा किती आदर करावा, कोणाचा कसा सन्मान करावा यातील तारतम्य तो जाणतो. कुठल्या वेळी कशा प्रकारे वागायचे हे वेळप्रसंग पाहून तो अचूक जाणतो. कार्यकारण संबंधाची त्याला उत्तम जाण असते. तो चतुर असून बोलका असतो. सावध, साक्षेपी, साधक, आगमनिगम शोधक, ज्ञानविज्ञान बोधक,
निश्चयात्मक श्रीराम. तो सदा सावध व कार्यरत असून साधक वृत्तीनेच राहतो. वेदादी शास्त्राचा उत्तम व्यासंगी असून शब्दज्ञान व आत्मानुभव दोन्ही असल्याने दुसऱ्यास ज्ञानविज्ञानाचा निश्चयात्मक बोध तो करून देऊ शकतो. पुरश्चरणी तीर्थवासी दृढवर्ती काया क्लेसी उपासक निग्रहासी करुण जाणे श्रीराम. तो तीर्थक्षेत्रात वास करणारा व नाना मंत्राची पुरश्चरणी करणारा, दृढव्रती, शरीर कष्टाची तमा बाळगणारा व इंद्रिय निग्रह करून उपासना करणारा असतो. सत्यवचनी, शुभवचनी, कोमळवचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यावचनी सर्व काळ श्रीराम. तो नेहमी सत्यभाषण करणारा, शुभ बोलणारा, आपले वचन एकनिष्ठेने पाळणारा व कोमळ शब्द उच्चारणारा असतो. सदा सर्वकाळ तो निश्चयात्मक व दुसऱ्यास सौख्य होईल असेच बोलतो. वासनातृप्त सखोल योगी, भव्य सुप्रसन्न वितरागी, सौम्य सात्विक शुद्ध मार्गी, निकपट निर्वेसनी श्रीराम. त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. योगाचे सखोल ज्ञान त्याला असते आणि त्याचे व्यक्तिमत्व भव्य आणि सुप्रसन्न असते. तो वैराग्य संपन्न असूनही सौम्य व सात्विक असतो. तसेच निष्कपटी निर्वसनी असून नेहमी शुद्ध मार्गाचे अनुसरण करणारा असतो. सुगळ संगीत गुणग्राही, अनापेक्षी लोकसंग्रही, आर्जव सख्य सर्वही, प्राणीमात्रांसी श्रीराम. तो चतुर असून संगीताचा उत्तम जाणकार व गुणग्राही असतो. तो निरपेक्ष असून लोकसंग्रही असतो व सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने व सरळतेने वागणारा असतो. द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची निसंगपणे श्रीराम. द्रव्याचे, पतिपत्नी संबंधाचे, न्याय अन्यायाचे, अंतःकरणाचे, तसेच प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजेच प्रपंच व परमार्थातील पावित्र्य अशी सर्व प्रकारची शुचिता त्याच्या ठिकाणी निसंग वृत्तीमुळे दिसून येते. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगत मित्र श्रीराम. तो मित्रत्वाच्या भावनेने नेहमी परहित तत्पर असतो. मधुर वाणीने लोकांच्या दुःखाचे तो हरण करतो. सामर्थ्य संपन्न असल्याने दुसऱ्याचे संरक्षण करतो आणि पौरुष संपन्न असल्याने सर्व जगाचा मित्र बनतो. संशयछेदक विशाळ वक्ता, सकळ कृप्त असोणी श्रोता, कथा निरूपण शब्दार्था, जाऊच नेदी श्रीराम. सर्वसमावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो व म्हणून सर्व संशयाचे तो निरसन करू शकतो. स्वतः अत्यंत विद्वान व ज्ञाता असूनही तो उत्तम श्रोताही असतो. म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे तो आदराने ऐकूनही घेतो. कथा निरूपणाच्या प्रसंगी प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते. विवादरहित संवादी, संगरहित निरोपाधी, दुराशाहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी श्रीराम. वादविवाद टाळून संवाद करणे त्याला जमते. तो निसंग वृत्तीचा असल्याने कुठलीही उपाधी आपल्यामागे लावून घेत नाही. तो भलती आशा कधी बाळगत नाही व कुणावर कधी क्रोध करत नाही. असा तो सदा निमत्सरी व निर्दोष असतो. विमळज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोणी साधक, साधनरक्षी श्रीराम. तो संदेहरहित विमल ज्ञानाने युक्त असतो. अत्यंत समाधानी वृत्ती असून भगवंताचे भजन करतो. सिद्ध झाला असूनही तो अत्यंत सावधपणे साधनाचे रक्षण करीत एखाद्या साधकाप्रमाणेच राहतो. सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, सर्वत्रांसी श्रीराम. तो आत्मरूपाने सर्वांशी एकरूप झालेला असल्याने त्याच्याकडे पाहिले असता मूर्तिमंत सुख वा संतोषच त्याच्या रूपाने प्रकट झाले आहेत असे वाटते. तो नेहमी आनंदी, सुप्रसन्न, स्मितहास्य ज्याच्या चेहऱ्यावर शोभत आहे असा दिसतो. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत स्थिती श्रीराम. तो भाग्यवंत असतो, जयवंत असतो, रूपवंत असतो, गुणवंत असतो, आचार संपन्न असून क्रियाशील व सुविचारी असतो. यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती श्रीराम. तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिसंपन्न, सामर्थ्यवंत, वीर्यवंत व ज्याचे आशीर्वाद सुफल होतात अशा सत्यवंत व पुण्यकर्मे करणाराही असतो. विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, शुचिष्मंत, बळवंत, दयाळू श्रीराम. तो विद्यावंत, कलावंत असतो, ऐश्वर्यसंपन्न असून उत्तम लक्षणांनी युक्त असतो, कुलीन असून पवित्र आचरणाचा असतो व बलशाली असूनही दयाळू असतो.
युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ, बुद्धिवंत बहुधारिष्ठ, दीक्षावंत सदा संतुष्ट, निस्पृह वितरागी श्रीराम. तो युक्तिप्रयुक्ती जाणणारा, गुणसंपन्न, वरिष्ठ व बुद्धिमान असून धैर्यशीलही असतो. त्याने गुरुकडून दीक्षा घेतलेली असते व तो सदा संतुष्ट असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना, इच्छा, कामना उरलेली नसते व तो अत्यंत वैराग्य संपन्न असतो. असो वैसे उत्तम गुण, हे सद्विद्येचे लक्षण, अभ्यासाया निरूपण, अल्पमात्र बोलिले श्रीराम. असो, याप्रमाणे येथे जे उत्तम गुण सांगितले आहेत ते सद्विद्येचे लक्षण असून त्यांचा अभ्यास करता यावा म्हणूनच त्यांचे थोडेसे वर्णन केले आहे. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासन चले उपाय, काहीतरी धरावी सोय, अगांतुक गुणाची श्रीराम. रूपाचे सौंदर्य हे काही अभ्यासाने प्राप्त होत नाही. जे उपजत गुण असतात त्यांत परिवर्तन घडून आणता येत नाही. तेथे काही उपायच नसतो. म्हणून आगंतुक गुण म्हणजे अभ्यासाने ज्यांना आपण प्राप्त करून घेऊ शकतो त्यासाठी तरी काही प्रयत्न करावा. ऐसी हे सद्विद्येचे बरवी, सर्वत्रापासी असावी, परिविरक्ती पुरुषे अभ्यासावी, अज्ञात्य रूप श्रीराम. याप्रमाणे ही उत्तम अशी विद्या सर्वांपाशीच असावी असे समर्थ सांगतात. निदान विरक्त पुरुषांनी तरी अगत्याने तिचा अभ्यास करावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8वा. श्रीराम.